कॅच सुटली आहे. पकडा कॅच जिंका मॅच हा समीकरण इथे उद्ध्वस्त होतोय. मी सातत्याने उल्लेख करतो ज्या ज्या वेळेस कॅच सुटली त्या त्या वेळेस सिरियस घडलाय. मग त्यामध्ये जर विचार केला तर रोहित शर्माची कॅच सुटली 264 धावा झाला बनला इतिहास. त्यानंतर ब्लेन राडाची कॅच सुटली 400 धावा बनला इतिहास. ग्लेन मॅक्सवेलची मागच्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये कॅच सुटली होती अफगाणिस्तान विरुद्ध. त्याने 200 धावा बनवल्या. त्यानंतर ते वर्ल्ड कप देखील जिंकले बनला इतिहास. त्यामुळे कॅचेस विन द मॅचेस असं आपण म्हणू शकतो. यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील करूया आपण सहर्ष असं स्वागत. महाज टीमचे कॅप्टन आहेत. त्यांचं देखील गोड असं कौतुक होणं गरजेचं आहे. ना बॅक टू दी क्रिकेट. पहिला चेंडू आपण पाहतोय 2 धावा होत्या. दुसऱ्या चेंडूवरती चौकार येतोय. तिसरा चेंडू डॉट बॉल येतोय. 6 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात. मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक. स्ट्रायकर एंडवरती आपल्याला स्वप्नील पाहायला मिळतोय ज्याला जीवनदान मिळालंय. पहिल्या चेंडूवरती काऊ कॉर्नरमध्ये फिल्डर होता त्याच्या हातामधून कॅच ड्रॉप झाली. यावेळी सुख करायचा प्रयत्न चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. दरम्यान एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. इथे 2च धाव्यांवरती समाधान मानावं लागतंय. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 8 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिले मार्गस्थ मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक 30 यार्ड सर्कल बाहेर. अगदी आपण पाहतोय 2 खेळाडू पेट्रोलिंग करताना पाहायला मिळतील. लेफ्टी रायटी असं कॉम्बिनेशन आहे. मिड विकेट आणि त्यासोबत काऊ कॉर्नर आपल्याला पाहायला मिळतील. इथे चांगला फटका आणि धावा देखील चांगल्या मिळतील. बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळती नशिबाची साथ आणि बॉल सीमा पार. 10 धावा मिळतील 6 असेल षटकार. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. इथे पंचांकडे कटाक्ष टाकले जाते. लाऊड अपील फिंगर अप. फलंदाज होतोय बाद. लागतीये मॅचची गोल्डन विकेट कॅरी. इथे पहिला झटका लागतो. बॅटिंग करत असताना मोरिया प्रतिष्ठान खाटेकर या संघाला. फलंदाज स्वप्नीलची केस संपुष्टात. स्वप्नील बॅक टू द पवेलियन. मास्टर तर स्पर्धेचा नियम आहे ड्रेसिंग कंपल्सरी, चेजिंग कंपल्सरी. ड्रेसिंग इथे आपण पाहायला मिळत नाहीये मंजिरी स्पोर्ट्स खांडपे संघाची. त्यामुळे 2 धावांची त्यांना पॅनल्टी बसली आहे आणि त्याच गोष्टीचा अनुषंगून आपण पाहतोय 14 धावा धावफलकावरती 2 धावा पॅनल्टीच्या ऍड करू. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. पहिल्या षटकाची समाप्ती 1/16 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये. म्हटलं जातं की संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता, लोग आज भी पूछते पत्थरों को क्योंकि भरोसा लायक इस दुनिया में इंसान नहीं मिलता. तो भरोसा कुठेतरी दाखवण्यात येतोय मयूरच्या वरती या दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय. कारण पहिल्या षटकामध्ये एकंदरीत 14 धावा आल्या, 2 धावा पॅनल्टीच्या ऍड केल्या, 16 धावा. अशा परिस्थितीमध्ये कमबॅक करणं गरजेचं आहे खांडपे संघाला. इथे चांगला चेंडू होता पंचांकडे. सागर कापडी सर आपल्याला पाहायला मिळतील. त्यांच्या समवेत जर विचार केला तर धर्मेंद्र वर्मा सर आपल्याला पाहायला मिळतात. जो ऑफिशियलच्या भूमिकेमध्ये पहिला चेंडू वेगवान होता. इस्टनचा वेग घेणारा चेंडू होता की नाही हा मोठा प्रश्नचिन्ह होता. आपण पाहू शकतो टीमची टोटल सिंगलच्या मदतीने 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. यावेळेस आपण पाहतोय नो बॉल पंचांनी घोषित केलेला आहे. स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळतात दौलत असतील, दौलत शिंगोळे एक अप्रतिम असे फलंदाज, हार्ड हिटर फलंदाज म्हणून त्यांची देखील ओळख आहे.
नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. नो बॉल वरती मोठा फटका मारू शकते. मॅक्सिमम कॅपिटलाइज केलं जाईल का हा मोठा प्रश्नचिन्ह असेल. फ्रीडचा चेंडू 18 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्यात. यावेळेस देखील अंधाधुंद फटकेबाजी करायचा प्रयत्न होता. चांगला चेंडू पाहायला मिळाला. गुड लेंथ वरती चेंडू हिट होतोय. थोडासा खाली राहतोय. अनएक्सपेक्टेड टेक ऑफ किंबहुना नाहीये. डॉट बॉलची समाप्ती होईल. नो बॉल होता त्यावरती देखील डॉट बॉल आलाय आणि फ्रीडच्या चेंडूवरती देखील डॉट बॉल पाहायला मिळतोय. यावेळेस बॉटमॅनचा चांगला वापर पाहायला मिळतोय. फक्त आणि फक्त दिशा दाखवली आहे. वेगाला कल्पकतेने उत्तर दिले आणि त्यानंतर बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत धावा मिळतील 4 और जब रन मिलेंगे 4 तभी तो खाटेकर टीम का होगा बेड़ा पार. चौकार. यावेळेस देखील स्कूप करायचा प्रयत्न सातत्याने केला जातोय. अर्थातच फाईन लेग असेल, बॅकवर्ड स्क्वेअर लेग असेल, या रिझनला टार्गेट करायचा प्रयत्न केला जात आहे. डॉट बॉलची समाप्ती होईल. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. ते षटकामध्ये मयूर आहे ज्यांच्या माध्यमातून गोलंदाजी चांगली होती, कारण पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्यात. यावेळेस देखील आपण पाहतोय चांगला चेंडू सातत्याने खोलवर टप्प्याचे चेंडू टाकले जात आहेत. गुड लेंथ वरती चेंडूला हिट केलं जात आहे आणि त्यानंतर चेंडू पडला की थोड्याशा प्रमाणामध्ये वळण घेतोय. अशा परिस्थितीमध्ये फलंदाज आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला दौलत बीट होत आहेत. बॅक टू बॅक पाहिले तर आपण डॉट बॉल ते खेळत असताना पाहायला मिळतील. एक चौकार आला परंतु त्याला वगळता डॉट बॉल पर्सेंटेज जास्त आहेत. इथे देखील आपण पाहतोय चांगला चेंडू पाहायला मिळतोय. लाऊड अपील करण्यात आली होती. डॉट बॉलची समाप्ती होते. अशा रीतीने षटक क्रमांक कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. दुसऱ्या 2 षटकांची समाप्ती टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 22 धावा, 22 रन ऑन दी स्कोर कार्ड विथ द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर. चला टीम हँडल घ्यायचं नाहीये. विनंती असेल मंजिरी स्पोर्ट्स खांडपे टीम आपण टीम हँडल घ्यायचं नाहीये. आयोजन कमिटीच्या माध्यमातून सूचना येते. टीम हँडल कोणीच घ्यायचं नाहीये. 2 षटकांची समाप्ती टीमची टोटल जाऊन पोहोचली 22 या आकड्यावरती. 11ची सरासरी प्रति षटकामागे मेंटेन केली जाते. मॅच क्रुशियल आपल्याला पाहायला मिळेल. मॅच रफ अँड टफ आपल्याला पाहायला मिळेल, कारण हकेच्या अंतरावरती असलेले दोन्ही संघ इन ऍक्शन मध्ये आहेत. 22 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्या, ज्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन पाहिलं तर एक षटकार एक चौकाराच्या मदतीने 6 चेंडूंमध्ये 14 धावांचं कॉन्ट्रीब्युशन स्वप्नीलचं होतं. दुसऱ्या बाजूला दौलत यांचा विचार केला तर 5 चेंडूंमध्ये 4 धावांचं कॉन्ट्रीब्युशन, एक चौकार आले परंतु त्याला वगळता 4 बॉल त्यांनी देखील डॉट केलेले आहेत. टीमची टोटल जाऊन पोहोचली 22 या आकड्यावरती. बघूया कुठला संघ इथून वर्चस्व गाजवेल. या एका षटकामध्ये कुठला संघ स्वतःच्या बाजूने मोमेंटम घेऊन येईल, कारण खांडपे संघाने कमबॅक केलेला आहे. अवघ्या 6 धावांचं षटक, ज्यामध्ये एक नो बॉल देखील होता आणि एक लेग बायच्या स्वरूपात धाव देखील होती. तरी देखील षटकामध्ये फक्त 6 धावा आल्यात, म्हणजे कमबॅक झालेला आहे. यावेळेस चूक केलंय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सदाशिव खाटेरे ब्रँडेड स्ट्रोक, बॉल सीमा पार, 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. 26 या आकड्यावरती सदाशिव ऑन फायर आणि त्यांच्या बॅटमधून येतो हा चौकार. एकंदरीत 28 धावा स्कोरबोर्ड वरती लागले. षटक क्रमांक मार्गस्थ तिसरं बॉलिंग मार्क वरती आपल्याला लतीफ पाहायला मिळतात. यावेळेस देखील तोच फटका पाहायला मिळतोय.
मागच्या चेंडूवरती आला होता चौकार आणि यावेळेस चूक केलंय. बॉल सीमारेषा पलीकडे फाईन लेगला क्लिअर करत सदाशिव यांच्या बॅटमधून अजून एक कडक कडकडाट सडक पे धडक असा चौकार. खाटेकर या संघाच्या बाजूने असं म्हटलं जातं की हर सर जहाँ झुक जाए वो मंदिर होता है, हर नदी जहां समा जाए वो समंदर होता है. जीवन की इस कर्म भूमि में युद्ध तो भरपूर है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. प्रत्येक मॅच एक जंग आहे, परंतु त्यासोबतच प्रत्येक इंडिव्हिज्युअल बॅटल, प्रत्येक षटक आणि प्रत्येक चेंडू जो मात्र एका युद्धापेक्षा कमी नाहीये. इथं तुम्ही तुमचं वर्चस्व गाजवा. प्रत्येक वर्चस्व गाजवत असताना तुमचा संघ फ्रंट फूट वरती येऊ शकतो. सध्याच्या स्थितीला मोमेंटम शिफ्ट करायचं काम स्वतःच्या बाजूने खाटेघर संघाने केलेलं आहे. इथे वाईट बॉल येतोय. वाईटच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 34 या आकड्यावरती. 34 रन ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक मार्गस्थ लतीफचा आपण पाहतोय सो मात्र तिसरं. इथे रिव्हर्स अटेम्प्ट होता. म्हटलं जातं की गी सीधी उंगली से ना निकले तो उंगली टेढ़ी करने प्रति अगदी त्याप्रमाणे आपण पाहतोय इथे रिव्हर्स अटेम्प्ट करण्यात आला. ती देखील दुहेरी तलवार असते. चले तो तीर नाही तो फकीर, एक तो आबाद नाही तो बर्बाद. या बेस देखील कट केलाय. पुन्हा एकदा कव्हर पॉइंट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. फिल्डिंग चांगली होतीये. दरम्यान सिंगल धाव कंप्लीट झाली आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत आणि अशा रीतीने षटक क्रमांक कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल तिसरं. 3 षटकांची समाप्ती. 36 धावा स्कोरबोर्ड वरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 36 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. 3 षटकांची समाप्ती अर्थातच 12ची सरासरी पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये नक्कीच होईल ड्रिंक्स ब्रेक. तोपर्यंत संधी असेल आमच्या डीजे मास्टर यांना. खांडपे संघाचं झालं ज्यामध्ये 5 धावा आल्या आणि तिसऱ्या षटकाचा विचार केला तर पुन्हा एकदा 14 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या लतीफच्या षटकामध्ये आल्यात. एकंदरीत टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 36 या आकड्यावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये बॉलिंग मार्क वरती गोलंदाज मयूर आपल्याला पाहायला मिळतील. इंडिव्हिज्युअल दुसरं सांघिक कोट्यामधील देखील चौथं षटक घेऊन तयार होतं मयूर. स्ट्रायकर एंडवरती असेल सदाशिव, नॉन स्ट्रायकर एंडवरती दौलत. फुल टॉस चेंडू पुल करायचा प्रयत्न. फटका अप्रतिम आहे. फटका दर्जेदार. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेटला क्लिअर करत बॉल सीमा पार एका टप्प्यावरती येतोय. हा अप्रतिम असा चौकार.
सर पहिले चेंडूवरती चौकार पाहायला मिळतोय. 40 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. स्पर्धेचा नियम आहे रेसिंग कंपल्सरी, चेसिंग कंपल्सरी. त्यासोबतच कुठल्याही क्षणी चेंडू हरवला, फुटला किंबहुना ओला झाला तर नवीन चेंडू दिला जाईल. या गोष्टीची देखील नोंद करून घ्यायची. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 40 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती चौकार लागतोय. चांगली फटकेबाजी सदाशिव यांच्या बॅटमधून पाहायला मिळेल. स्कूप करायचा प्रयत्न, चांगला फटका पाहायला मिळतोय. थर्डमॅनला चेज मोठी आहे आणि इथे आपण पाहतोय दरम्यान फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. रनिंग बिटवीन द विकेट लेझी पाहायला मिळतोय. इथे आरामशीर 2 ते 3 धावा झाल्या असते परंतु लेझी रनिंग बिटवीन द विकेट दरम्यान कंप्लीट होती. सिंगल 41 धावा स्कोरबोर्ड वरती जाऊन पोहोचल्यात. 41 रन ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक 4 मार्गस्थ मयूर जो मात्र बॉलिंग मार्क वरती ज्याच्या माध्यमातून आतापर्यंत प्रॉमिसिंग कामगिरी पाहायला मिळते. एक चौकार आलाय परंतु गोलंदाजी चांगली करतोय. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. गुड लेंथ वरती चेंडू हिट होतोय. थोडासा सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते. अँगल सोबत बाहेर निघत असताना चेंडू पाहायला आपण. डॉट बॉलची समाप्ती होते. अशा रीतीने षटक क्रमांक 4 आणि 4थ्या षटकामधील 3 चेंडूंचा काही कंप्लीट होतोय. एक चौकार आलाय परंतु त्यानंतर कमबॅक करण्याचं काम मयूर याने केलेलं आहे. पुल करायचा प्रयत्न होता. मिस्टॅम स्ट्रोक ऑन साइडला मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. 5 षटकांच्या मॅचेसमध्ये 60 ते 65 धावा एक असं टोटल राहील. ज्या टोटलला चेस करत असताना थोडीशी दमछाक होऊ शकेल परंतु 55 कमीत कमी बनवावे लागतील कानपे संघाविरुद्ध कारण त्यांच्याकडे देखील बॅटिंगचा तोपकाना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे आपण पाहतोय चांगला चेंडू होता. डॉट बॉलची समाप्ती होती. एका चेंडूसाठी अजूनही षटकामधील शिल्लक 45 धावा स्कोरबोर्ड वरती लागलेल्या आहेत. मयूरचा उल्लेख करणं गरजेचं कारण दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय ज्यामध्ये फक्त 5 धावा आल्या होत्या. एक लीग बायशी होती. एकंदरीत 6 धावा त्याचे इंडिव्हिज्युअल पहिल्या षटकामध्ये आपण पाहिले होते आणि या षटकामध्ये 7 धावा आतापर्यंत पाहायला मिळतात. सॉफ्ट हँडने खेळलेला फटका पाहू शकतो. दरम्यान एक धाव कंप्लीट होती. सिंगल धाव एक्झिक्यूट केली जाते. अशा रीतीने षटक क्रमांक 4 देखील समाप्त होतोय. 4 षटकांची समाप्ती. टीमची टोटल जाऊन पोहोचली 44 या आकड्यावरती. 44 रन ऑन दी स्कोर कार्ड आफ्टर 4 ओव्हर. 11ची सरासरी प्रति षटकामागे मेंटेन केली जाते आणि अशा परिस्थितीमध्ये टीमची टोटल मोरिया प्रतिष्ठान खाटेघर संघाची पाहायला मिळेल 1/44. वरती पाहायला मिळतील 1/44 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. एका बाजूला सदाशिव आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूला दौलत पाहायला मिळतील. दौलत यांचा विचार केला 12 चेंडूंमध्ये 9 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. दुसऱ्या बाजूला सदाशिव 7 चेंडूंमध्ये 16 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपल्याला शाबीर पाहायला मिळतील. या 5व्या अंतिम भैरवी षटकामध्ये अशी कामगिरी होती हे पाहणं महत्वाचं असेल. कट करायचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. दरम्यान एक धाव कंप्लीट केली जाते. सिंगल धाव एक्झिक्यूट होती. सिंगलच्या मदतीने 45 धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतील. कालच्या दिवसामध्ये विश्वासजी केनी सर ॲज अ समालोचक आपल्याला पाहायला मिळत होते आणि आजच्या दिवसापासून आपण पुढील 4 दिवस निखिलजी ठोंबरे सर पाहणार आहेत. मी नक्कीच निखिल ठोंबरे सरांचा उल्लेख करेल. देवानी देणगी प्रत्येकाला काहीतरी दिली जाते. मी म्हणेल त्यांचा आवाज ही देवानी दिलेली देणगी आहे. मॅच बॉल आलेला आहे त्यामुळे मॅच बॉल सोबत खेळायचं आहे. उल्लेख करतो निखिलजी ठोंबरे सरांचा. अप्रतिम असा आवाज आहे त्यांचा देखील.
येस, टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहू शकतो लेन्स लावलेले आहेत, लेन्स लावलेले होते. ड्रेसिंग ॲड केली, हरकत नाही आहे. टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली 45 वरती. रिव्हर्सचा अटेम्प्ट होता. सातत्याने क्षणाक्षणाला बदलणारी चित्रे या मॅचमध्ये पाहायला मिळतात. ज्याप्रमाणे सरडा रंग बदलतो, ज्याप्रमाणे राजकारण रंग बदलतो, अगदी त्याचप्रमाणे मॅचचं मोमेंटम देखील दोन्ही बाजूंना बदलताना पाहायला मिळतोय. इथे देखील चांगला फटका डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये दरम्यान एक धाव कंप्लीट होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी चांगली होती. पंचांकडे लाऊड अपील केली जाते. फलंदाज होतोय बाद. म्हटलं जातं की हमें तो अपनों ने लूटा, गेरो में का दम था और अपनी कष्टी वाह डुबी, जहाँ पे पाणी कम था. विकेटचं पतन लागतोय. दुसरा झटका. बॅटिंग करत असताना मोरिया प्रतिष्ठान खाटेकर संघाला 46 वरती. दुसरा गडी बाद. फलंदाज सदाशिव खाटेकरे. बॅक टू द पवेलियन. खुलवर टप्प्याचा चेंडू पंचांकडे लाऊड अपील केली जाते. डॉट बॉलची समाप्ती होईल. पहिल्या षटकामध्ये 14 धावा होत्या. 2 धावा पॅनल्टीच्या ऍड केल्या. 16 धावा पाहायला मिळाल्या. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये 14 धावा. त्यांना वगळता मी म्हणेल दुसऱ्या षटकामध्ये आणि मयूरच्या चौथ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली. इथे बॅटची कडा लागते. डाऊन द बॉल. यष्टीरक्षक येतोय. फ्लाय इन टू द एअर अँड ड्रॉप इन टू द फिंगर. फलंदाज होतोय बाद. लागतोय तिसरा झटका. बॅटिंग करत असताना मोरिया प्रतिष्ठान खाटेकर या संघाला बिग फिश डाऊन. बॅट्समन हा शेवटचा एक चेंडू शिल्लक पाहायला मिळतोय. टीमची टोटल स्कोर कार्डवरती 46 या आकड्यावरती आहे. दोन षटकांना वगळलं तर इकॉनॉमिकल गोलंदाजी मग त्यामध्ये मयूर असेल किंबहुना आता शाबीर असेल, या दोघांच्याही माध्यमातून इकॉनॉमिकल गोलंदाजी करण्यात येते. यावेळेस अनऑर्थोडॉक्स पद्धतीचा फटका होता. दरम्यान एक धाव कंप्लीट होतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील करण्यात आला नाही. सिंगल धाव एक्झिक्यूट अशा रीतीने षटक क्रमांक 5 समाप्त. पहिल्या इनिंगचा वाज विकेट समाप्त होतोय. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली 47 या आकड्यावरती. समीकरण येऊन ठेपलंय. येणारे 30 चेंडू 48 धाव्यांची गरज असेल. 9.60 ची सरासरी प्रति षटकामागे इथून मेंटेन करावी लागेल. यानंतर होणाऱ्या सामन्याचं दोन्ही कॅप्टन आपण व्हीआयपी डाईस वरती टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचंय. गणेशवाडी आणि महास, गणेशपूर आणि महास दोन्ही टीमचे कॅप्टन आपण चला रिपोर्टिंग करायचे. आपण टॉस करणार आहोत. मिड इनिंग्स मध्ये नाणेफेकीचं कौल करणं हे मात्र बंधनकारक असेल. ज्या टीमचे कॅप्टन मिड इनिंग्स मध्ये उपस्थित नसतील त्या टीमला 2 चेंडूंची पेनल्टी असेल आणि दोन्ही टीमचे कॅप्टन मिड इनिंग्स मध्ये उपस्थित नसतील तर सामना 4 षटकांचा आपल्याला पाहायला मिळेल. या गोष्टीची नोंद महास टीम कॅप्टन आणि गणेशपुरी टीम कॅप्टन आपण करून घ्यायची. 47 धावा स्कोरबोर्डवरती 48 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. विनंती असेल दोन्ही टीम्स महास आणि गणेशपूर दोन्ही टीम्स आपल्या कॅप्टननी त्वरित रिपोर्टिंग करायचे.
संजयजी खाटेकरी साहेबांना विनंती करतोय आपले शुभ हस्ते टॉस आपण करणार आहोत. महाज विपक्ष गणेशपूर अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. टॉस आपण करतोय. दोन्ही टीमच्या कॅप्टननी इथे उपस्थित राहायचे. टॉस का बॉस कक्षामध्ये गणेशपूर संघ कॉल करतोय. हेड असं कॉल आहे आणि हेड पडलेला आहे. विनंती मान्यवरांना आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचे. टॉस जिंकलेला आपल्याला पाहायला मिळतोय गणेशपूर टीमच्या कॅप्टनने. सर्वप्रथम सकाळचं सत्र आहे. सकाळचं सत्र म्हटलं थोडंसं दमट वातावरण पाहायला मिळेल. खेळपट्टीचा जर विचार केला तर थोड्याशा प्रमाणामध्ये गोलंदाजीसाठी खेळपट्टी पोषक पाहायला मिळते. डिसिजन सांगायचं. डिसिजन फील्ड असेल, कारण तर याआधी आम्ही ह्या ग्राउंडवर खेळलेलो होतो. चेस करायला थोडं चांगलं जाईल असं मला वाटतं, त्यामुळे आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतो. क्षेत्ररक्षण स्वीकारणार आहेत. असे कुठले गोलंदाज ज्यांच्या माध्यमातून कमीत कमी धाव्यांवरती समोरचा संघ थांबवण्याचा प्रयत्न कराल? माझ्याकडे ऑप्शन असं हर्ष आहे, जयेश आहे, त्यानंतर सुनील आहे, असे गोलंदाज आहेत. मोस्ट ऑफ द कमीत कमी स्कोअरवर रोखण्याचा प्रयत्न करू समोरच्या टीमला आणि आमचं एक चांगलं प्रदर्शन दाखवण्याचा प्रयत्न करू. मोरिया प्रतिष्ठान खाटेकर म्हटलं तर दमदार दिमागदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतो. ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तर या क्रीडा स्पर्धेबद्दल अप्रतिम असं व्यासपीठ खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. त्यासोबतच संपूर्ण आयोजन कमिटीबद्दल दोन शब्द ऐकायला आवडतील. खूपच चांगलं असं नियोजन दरवर्षी खाटेकर टीमचं असतो आणि सुंदर असं ग्राउंड आहे. आम्हा सर्व क्रिकेट प्रेमींसाठी ते इथे आयोजित करतात आणि त्यांची मेहनत पाहून असं खूप असं मन भारावून जातं, कारण तर हा हायवे टच ग्राउंड आणि इथे खेळण्यासाठी प्रत्येक टीम ही आतुरता करत असते की कधी ह्या चषकसाठी आम्हाला खेळायला भेटतं. खूप खूप सुंदर असं ग्राउंड आणि हे त्यांचं खूप खूप मनापासून धन्यवाद की त्यांनी आम्हाला इथे चान्स दिली खेळण्यासाठी. खेळाच्या दृष्टिकोनातून असेल खूप साऱ्या शुभेच्छा. मी येतोय महाज टीमच्या कॅप्टनकडे. दादा, टॉस आपण हरलात, टॉस जर जिंकला असतं तर आपला डिसिजन काय होता? फिल्डिंग. मनाविरुद्ध बॅटिंग करावी लागते. काय स्ट्रॅटेजी असेल? किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला जाईल? नक्कीच आम्ही 70-75 धावांपर्यंत पल्ला गाठण्याचा प्रयत्न करू आणि नक्कीच गणेशपूर संघावर आक्रमण चढवण्याचा प्रयत्न करू सुरुवातीपासूनच. तुम्हाला देखील एक शेवटचा आपुलकीचा प्रश्न विचारेल. या क्रीडा स्पर्धेबद्दल दोन शब्द. नक्कीच एवढंच म्हणेन की एकदम जबरदस्त असं आयोजन आहे आणि आम्हाला संधी दिल्याबद्दल खूप खूप आभार खाटेकर. खेळाच्या दृष्टिकोनातून असेल खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस बॉक्स मधून न्यूज येते. गणेशपूर संघाने टॉस जिंकला, फिल्डिंग चूज केली, इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी महाज संघाला. O2 कॉम्बॉक्स जिथे सज्ज आहेत निखिलजी ठोंबरे सर, ज्यांच्या माध्यमातून पुढील सत्र आपण ऐकणार आहोत. धन्यवाद. प्रथम गुरुर ब्रह्म गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मोर्या प्रतिष्ठान खाटेकर आयोजित विराट स्मृती चषक 2024 मध्ये सर्वांचं सहर्षाचं स्वागत आहे. सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. एका बाजूला मोहन आणि दुसऱ्या बाजूला आजचा बर्थडे बॉय राहुल रसाळ याला ओपनिंगसाठी मैदानामध्ये आपण पाहतोय. प्रथम बॅटिंग करत असताना यजमान संघाने धावा बनवलेल्या आहेत त्या 47 आणि 48चा पाठलाग. स्वप्नीलचा बॉल फटका सुंदर सजवलाय. मोहनने चेंडू सीमा रेषेचा वेध घेतोय. तिथे क्षेत्ररक्षण खराब आणि चेंडू सीमा पार. धावा 4, चौकार. मिळाला मोहनच्या पाट्यामधून साधावात.
मंजिरी चॅम्पियन या नावानं संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. सचिनजी वागचवडे यांची सुकन्या तिच्या नावानं हा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि उद्यापासून खांडपे गावामध्ये महोत्सव गाव चॅम्पियन या मुरबाड तालुक्यातील सर्वात मोठी गाव चॅम्पियन क्रीडा स्पर्धा 3 दिवस आपल्याला पाहायला मिळेल. तिथे प्रेक्षक वर्गाने यायला विसरू नका. फुलटॉस बॉल फ्लिक केला आणि त्याला पाठवला सीमा पार. येतोय हा दर्जेदार चौकार. 4 रन. दर्जेदार बॅटिंग सध्याच्या घडीला मोहनच्या पाठमधून 2 चौकार येत आहेत. इथे फुलटॉस आणि फुलटॉसला सोडेल तो मोहन कुठला. मोहनच्या पाठमधून अजून एक दर्जेदार 4 चौकार. आणि ते धावफलकावर धावा सध्याच्या घडीला 14 आहेत. 48चा पाठलाग, 24 चेंडू शिल्लक, 34 धावा बनवायच्यात. राहुल रसाळ आणि मैदानामध्ये मोहनला आपण पाहतोय. चांगली फलंदाजी या दोन्ही खेळाडूंची आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण स्पर्धा 10 क्रिक लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवर आपल्याला पाहायला मिळते. 3 कॅमेऱ्यांच्या साह्यानं कैद केली जाते ही क्रीडा स्पर्धा. दुसऱ्या बाजूला दोन्ही ऑफिशियल पंच आपण पाहत आहेत. मुख्य पंच आहेत सागरजी कापडी आणि स्क्वेअर लेग पंच धर्मेंद्रजी वर्मा सर आपल्याला पाहायला मिळतील. त्यांचंही सहर्ष स्वागत. पहिल्या सत्रामध्ये व्हॉइस ऑफ कल्याण प्रथम चव्हाण सर यांचा आपण आवाज ऐकला. ही मानाची आणि सन्मानाची क्रीडा स्पर्धा मोरिया प्रतिष्ठान खाटेघरचं हे दर्जेदार आयोजन. विराज स्मृती चषक पर्व 6. गोलंदाज तयार आहेत. फिरकीचा जादूगर म्हणून ज्याची ओळख दौलत. समोर बड्डे बॉय राहुल. तिथे क्षेत्ररक्षण सुंदर होताना पाहायला मिळतं. मिडॉप मध्ये चेंडू डॉट येताना पाहायला मिळेल. डॉट बॉल इथे दबाव वाढवतील टीम मंजिरी चॅम्पियन खांडपेवर. तर दुसऱ्या बाजूला येणारे षटकार येणारे चौकार या स्पर्धेतून जवळजवळ यजमान संघाला परतीचा रास्ता दाखवतील. दौलतचा बॉल फटका इथे फसलाय. क्षेत्ररक्षकाकडून चुकी होताना पाहायला मिळते. लॉंग आपला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. चौकार. थँक्यू. चौकार आला आणि मंजिरी चॅम्पियन खांडपे संघाच्या खेळाडू कक्षाला महत्त्वाची सूचना. आता जर तिथून आवाज आला तर 4 आल्यानंतर 5 धावांची पॅनल्टी लावली जाईल. संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल ती सध्याच्या घडीला 18 या धावसंख्येवर. राहुलच्या बॅटमधून 4 आला. इथे टाकलेला हा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न बड्डे बॉय राहुल रसाळचा राहिला. एक सिंगल येताना पाहायला मिळते. आमची संपूर्ण मोरिया प्रतिष्ठान खाटेघर आयोजित विराज स्मृती चषकाचे आयोजक, त्याचबरोबर 10 क्रिक लाईव्ह आमचे ऑफिशियल अंपायर, समालोचक कक्ष यांच्या वतीनं राहुल रसाळ यांना वाढदिवसाच्या लक्ष कोटी शुभेच्छा. धावफलकावर 19 धावात. 19 रन ऑन द बोर्ड. गोलंदाजी मार्कवर दौलतला पाहतोय. समोर मोहन आहे ज्याच्या पाठमधून 3 चौकार. इथे टाकलेला हा चेंडू फटका सुंदर आहे. तिथे क्षेत्ररक्षक येतील. क्षेत्ररक्षण चांगलं राहिला. एकदा येते या बॉलवर.
तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आहे, तितकीच चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. 48 धावांचा पाठलाग. चांगली सुरुवात राहिली आहे मंजिरी चॅम्पियन खांडपे या संघाची. आणि मंजिरी चॅम्पियन खांडपे संघ आतापर्यंत ज्या ज्या सामन्यामध्ये पराभूत झालाय ना, तो क्लोज इन्काउंटर आपल्याला पाहायला मिळाला. इथे राहुलसाठी बॉल, फटका दमदार आहे. बर्थडे बॉय राहुल रसाळचं आक्रमण. चेंडू फेकून देतो डी फाय लेगला, सीमारेषा पार. विराज स्मृती चषक षटकार. आता शेट व्हायला लागलेत. 2 धावांची पॅनल्टी आहे. आज संघामध्ये गणेश नाही आहे, आज संघामध्ये किशोर नाही आहेत, परंतु जेवढे आहेत ना तेवढ्यांची कामगिरी दमदार होताना पाहायला मिळते. दापलकावर 26 धावा, 22 धावांचं अजूनही लक्ष, 48 धावांचं टार्गेट इथे चेस करायचं. मैदानामध्ये राहुल रसाळ, वन ऑफ द ग्रेटेस्ट खेळाडू सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर. दौलत तयार. दौलतचा बॉल, पुन्हा एकदा फटका चांगला आहे. तिथे क्षेत्ररक्षक आलेत. टेकन अ व्हेरी गुड कॅच. फलंदाज बाद होतील. स्वप्नीलने सुंदर झेल पकडलाय. दौलतला सफलता. राहुल बॅक टू द पॅव्हिलियन. धावसंख्येवर 18 चेंडू, 22 धावांचं समीकरण जे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतील. अभिजित मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. खांडपे संघ मैदानामध्ये खेळतोय. सातत्यानं या संघाला एकच प्रॉब्लेम आपल्याला पाहायला मिळतो की 11 खेळाडू ज्यावेळेस मॅच सुरू होईल त्यावेळेस गोळा होत नाही, परंतु गाव चॅम्पियन क्रीडा स्पर्धेमध्ये तिथे आपण 96 संघाला खेळाडूंना खेळताना पाहायला मिळतं. यावर लक्ष देणं गरजेचं. 22 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. 18 चेंडू शिल्लक आहेत. एक दर्जेदार आज संघांची बांधणे आणि सचिनजी वागचवडे साहेब यांच्या सुकन्याच्या नावाने आज संघ खेळतोय. मंजिरी चॅम्पियन. आज कामगिरी कशा प्रकारे होती ती आपल्याला पाहायचं. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार होताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक 3 मध्ये हर्षल याला आमंत्रित केलं गोलंदाजीसाठी. खाटेकर एक्सप्रेस त्याची एक्सप्रेस ट्रॅकवर येणार की रुळावरून घसरली जाणार ते पाहायचं आपल्याला. 18 चेंडू, 22 धावा. हर्षलचा बॉल, बॅट चेस. तिथे सदाशिवचं खराब क्षेत्ररक्षण. बॅकअप अतिशय चांगला आहे. एकच्या जास्त काहीच नाही. एक धाव आली. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल ती 27 या धावसंख्येवर. 27 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. संतोषजी खाटेकर यांना आपण एसटी रक्षण करताना पाहायला मिळतो. एक जबरदस्त एसटी रक्षक म्हणून ज्यांची खासियत आहे ते एसटीच्या पाठीमागे काम करतात. इथे सुंदर असा फटका मैदानाच्या आतमध्ये अभिजित आला. त्याच्या पाठमधून डीप फाईन लेगला चेंडू जाईल. रनिंग बिटवीन द विकेट थोडीशी लेझी पाहायला मिळाली. एक सिंगल येते आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल जाऊन पोहोचेल ती 28 या धावसंख्येवर. 28 ऑन द बोर्ड. 28 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना आपण पाहताय तिसरं पाठलाग करायचा आहे तो 48चा. अजूनही 20 धावा बनवायच्यात. एक महत्वाची विकेट होती राहुलची, ती मात्र मिळवली. टीम फुल टॉस बॉल. मोहनच्या पाठमधून आडव्या बॅटनं फटका खेळला. डीप फाईन लेगला. क्षेत्ररक्षण खराब आहे. आधीच कर्ज बाजारी आणि त्यात हा उसना शेजारी. नो बॉल +4. दिनेश कापडी आणि त्यांच्या जोडीला मला वाटतं गौरव आहेत. निवांत झाडाखाली बसलेले आहेत. ते घेतलेले आहे वेस्ट ऑफ हाईट साठी. आणि आता तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतो ते पाहायचं आपल्याला.
त्यावर चौकार येताना आपल्याला पाहायला मिळेल 4 धावा. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती 33 या धावसंख्येवर. 15 धावांची अजूनही आवश्यकता आहे. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट आणि त्याचा फायदा कशा प्रकारे घेतला जातो ते आपल्याला पाहायचं. मला वाटतं आमचे तिसरे पंच आहेत दिनेश कापडी सर, त्यांचंही करूया वेलकम या स्पर्धेमध्ये. गोलंदाज तयार होतील. गोलंदाजी ट्रॅकवर हर्षलचा बॉल फटका चांगला आहे. मैदानामध्ये मोहनच्या पाठमधून एक चपराक 4 रन. गोलंदाज तयार आहेत. 37 धावा धावफलकावर ज्या मात्र आपण पाहतायत. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे का, परंतु नकार दिला. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतायत 38 धावा. मुख्य कॅमेरामन आपण पाहतायत KG ब्लॉक आमचे काशीनाथ गायकवाड. खाटेकर पासून मोरवलीपर्यंत त्यांची खूप मोठी दहशत आपल्याला नेहमी पाहायला मिळते. आज कॅमेरामनच्या भूमिकेत त्यांचं करूया वेलकम. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू आडव्या पाठनं फटका खेळला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतील. एक धावा आली. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल ती 39 या धावसंख्येवर. 39 ऑन द बोर्ड. 48चं लक्ष जे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार आहेत. सध्याच्या घडीला आपण पाहतायत हर्षलचे महागडे षटक आहे, ज्यामध्ये नो बॉल, त्यानंतर चौकारांची आतिषबाजी, फुलटॉस आणि पंचांचा निर्णय आला वेस्ट ऑफ हाईट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नो +2 आणि गोलंदाज बंद, कारण हा दुसरा वेस्ट ऑफ हाईट बीमर जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. दुसरे आमचे कॅमेरामन आहेत अरबाज, कामाशी एकनिष्ठ असणारं व्यक्तिमत्व. तिसरे कॅमेरामन आहेत सौरभ कांबळे. त्यांची खासियत आहे ते आपण सांगू. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला 42 धावा धावफलकावर. 6 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित षटक कंप्लीट करण्यासाठी आता गोलंदाज चेंज केला जाईल. निखिल यांना आपण पाहतो. आमचे ऑपरेटर स्कोरिंग करत असताना निलेश भोईर आमचे चांगले मित्र आहेत. आणि दुसऱ्या बाजूला संदीप घायाळ नामी कापे, त्याच्याबद्दल काय बोलावं. इथे टाकलेला हा चेंडू यष्टीरक्षण खराब आहे, परंतु पॅकअप चांगलं राहिलं. अधुरं षटक कंप्लीट करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आहे. यजमान संघ आहेत. मला वाटतं खूप जास्त थकावट आयोजन करतानाच त्यांची झालेली आहे, त्यामुळं मैदानात गेल्यानंतर थोडासा संघर्ष करताना पाहायला मिळतात. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर धावसंख्या 42. ऐकूयात एक सुरेख संगीत DJ घारे. मध्ये चेंडू आहे. कॅप्टन आहेत. कॅप्टनचं ओपिनियन घेतलं त्यावेळेस कॅप्टनला 70 धावा बनवायचे होते. बॅटिंग करताना बॅटरने स्ट्रगल केला. आता स्वतःच्या खांद्यावर जिम्मेदारी जे मात्र योगेशने घेतलेलं आहे. सर्वात जास्त हवाई सफर नेहमी करणारं हे व्यक्तिमत्व आहे खाटेकर मधलं, ते गोलंदाजी मार्कवर आहे. आता त्यांना हवाई सफर फलंदाज दाखवणार नाही ना, ते पाहिजे आपल्याला. थोडासा काहीसा कानमंत्र मैदानामध्ये आपण पाहतायत. ड्रिंक्स ट्रॉली जाताना पाहायला मिळाली. पाणी घेऊन जाताना आपल्याला ओनर पाहायला मिळाले मंजुरी चॅम्पियनच्या सचिनजी वाघचौडे. गोलंदाज तयार आहेत. योगेश. पहिलाच बॉल सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. क्षेत्ररक्षण सुंदर होताना पाहायला मिळतं. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 43 या धावसंख्येवर. 5 धावांची आवश्यकता आहेत. यानंतर टीम गणेशपूर आपण तयारीत राहायचं क्षेत्ररक्षणासाठी. आणि आकाश माडसे आपला
संपूर्ण स्क्वॉड घेऊन इथे जवळ थांबायचं. फटका सुंदर आहे तिथे, अतिशय खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू सीमारेषेचा भेद घेतोय. स्कोर आर लेवल. विजयासाठी एका धावेची आवश्यकता. मिसफिल्ड होतीये ना, तसं 12वा खेळाडू म्हणतोय मी जर खेळलो असतो तर यांच्यापेक्षा चांगला असतो. इथे जबरदस्त फटका डीप मिड विकेटला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. मोहनच्या बॅटमधून हा विजयी षटकार आला आणि मंजिरी खांडपे हा संघ सेकंड राऊंड मध्ये दाखल झाला. राहुल रसाळ, सचिनजी वाघचौडे आणि संपूर्ण टीम यानंतर लगेचच मॅच आपले आहे, त्यामुळे कुठेही जायचं नाही, ही महत्वाची सूचना. यानंतर लगेचच मॅच आहे. यातील जिंकणारा तुमच्या बरोबर खेळताना आपल्या